बुवानी बरीचशी म्हटलेली आहेत. आम्ही निघालो सन्माननीय संतोष गावडे यांच्याकडे बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद. आम्ही निघालो तुम्ही येता का? साईने सांगितलं श्रद्धा आणि सबुरी ठेवा सगळी फळं मिळणार. आणि आई आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. व आज जगामध्ये सर्वात भारी कोण असेल तर आई. आज सर्वांना माहिती आहे श्यामची आई पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. पण श्यामचे बाबा त्यांचं नाव माहित आहे? माझ्या बाजूला होतं भगवान त्यांचं नाव. म्हणजे ह्याच्यावर ना कळतं आहे किती पुस्तलेलं फक्त मध्ये एक वाढत आता 5 मिनिटं आहे. आमचे गजन गातात बघले मग पान खातात त्यांचा तुम्ही आणि तुमचा ते खाते. तुमची भक्ती भारी आहे. सुरुवाती कधी बोलले नव्हते ते आता बोलतो. पण ठीक आहे, हरकत नाही. आज ज्यांचं मन मोठं आहे ते गजानन गावडे काकांकडे जोरदार संदेश अशोक ठीक आहे ना, त्यांचा मन मोठा. अशोक या नावामध्ये खूप अर्थ आहे की नाही? कारण आज गौतम बुद्ध म्हटल्यानंतर अशोक हे नाव पहिल्यांदा जोडलं जातं, लक्षात आलं जातं. आणि ते अशोक आणि अशोक चक्र हे सुद्धा आपल्या भारताच्या झेंड्यामध्ये. तुमचं नाव खरोखर लय मोठा. आमच्या नाव कोणी तरी नाही. माझा तर सोडा, माझ्या कुत्री विचारी काय गुंडू कोणतरी म्हातारी विचारायचं गोंडू. आज्याने नाव तुमचं भारी आयुष्य. पण ते प्रेम आहे. आज आपण किती पैसे कमवले ना, किती नोकरीला असलो आणि कितीही पैसा आपल्याकडे आला, पगार आला, पण ती आजी किंवा आजोबा जे आपल्याला 100 रुपये किंवा 10 रुपये देतात ना, त्याच्याची महत्वाकांक्षा, त्याच्याचा मोठेपणा खरी नाही. असं काय? आणि म्हणून आजी आणि आजोबा आणि आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. पटलं तर चालेल. आणि मुलाचं लग्न झालं की तो मुलगा आणि त्याची बायको नवऱ्याला सांगणार, हो तुमच्या आईला सांगून ठेवा, नाही तर तुमचा काय खरा नाही. नवरा माझ्यासारखं साधं असतात. तो आपल्या आईकडे आई आहे माझ्या बायकोच्या घंगडीत. प्रत्येक स्त्रीला माझं एकच सांगणं आहे
जर आज तुमची कोणतरी सासू आहे तर उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार, इतके लक्षात ठेवा. सगळा लग्न लग्न काय तुम्ही 4-5 गाणी म्हटलात खेका ती माझ्या लग्नात गाणी तुमका माहित होती कशी लागलेली ती. एकच गाणं असं होतं, सासरला बहीण निघा, ती रडायची कांदेलाची पाहिजे भावाची गाडी पण आताची नवरी मुलगी रडतात. आता ती सोडून द्यावा, माझ्या लग्नाचा विषय लागतो. ह्या गाण्याच गावला नाही गावलं गातून कंठ येतो तिचं कंठ जातो, ती रडता मी हसतो. कसं सगळं मनमी लड्डू फुटा 5 पत्ता, ती रडता मी हसतोय. भावान बघल्या तिच्या आणि धावत गेलो बहिणीकडे, म्हणजे ताई तू रडतेस, भाऊजी हसताय. ताई उत्तर काय द्यायचं, इतक्या पडल्या लगीन तर सांगतो पुढे. ताई उत्तर काय द्यायचा, ताई सांगता भाऊ राया आज मी रडते, तुझे भाऊजी हसताय, तुझ्यापासून त्यांना रडायचंय, मी हसणार. लगीन काय तुम्ही सांगता पोरग्याची लग्न होत नाही झाले तरी काय टेन्शन घेऊन होते. 1000 मुलांच्या मागे 800 मुली आहेत, 200 मुलांनी करायचं काय, ग्रुप काढा, नाव देवा. काय मला बोलायचं 800 मुलांचं लग्न होणार, त्या 800 मुलांवर 200 मुलांची लग्न नाही होणार. पण त्या 200 मुलांनी घाबरायचं नाही, तुकडे समीर कदम आहे पर्याय सांगणार. हा का फक्त पर्याय सांगणार, बाकी मी काय करणार. त्या 200 मुलांनी घाबरायचं नाही, त्या 800तले 800 भागले, त्याच्यात तो एक कोणतरी एखादी कोणतरी विधवा होणार, एखादी कोणतरी घटस्फोटीत असणार. आपण धीर सोडायचं, ओमनी तर ओमनी चला, अगदी नाही तर बैल गाडी चला. अरे ज्या देवाने चोच दिली त्यांनी दान ठेवलेलं आहे, इतक्या लक्षात ठेव. घाबरायचं नाही, ज्याचा होता त्याचा होणार, ज्याचा नाही नशिबाचं काय करणार. एका केळी वांगडात लगीन करू तुम्ही, आम्ही सुटलो लक्ष दिला, माका तरी 2 दिले, तुम्ही एकाच खाल्ला. किती टक्के लोक जातात. पूज्य आजोबा कैलासाचे श्रीधर विष्णू गावडे यांच्या स्मरणार्थ जिया अद्वैत विघ्नेश आणि श्रियांश यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक श्रीकांत आभार मानतो. धन्यवाद. बांगड्याची माळ लिंबवानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. Oh
प्रत्यक्ष देवाच्या बायका दोन, गणपतीच्या बायका दोन, रिद्धी आणि सिद्धी, खंडोबारायाच्या बायका दोन, म्हाळसाराणी आणि भानुभया. पण आमच्यासारख्या विचार केल्या चला दुसरा करूया, तर पहिली दांडगो बाहेर काढते. हे माणूस पण भारी आहे, त्यांच्या घरात तुम्ही आनंदी आहोत, आनंदी आहे काय म्हणजे एकदम भारी. पण या का जर चांगला आता चांगला नेहमी ह्या माणसाच्या घरात आनंदी आनंद हसत खेळत वाटतं. त्या दिवशी असंच गाडी घेऊन जायचं होते, म्हणजे यांच्या घराच्या बाजूला रस्ता जातात. म्हटलं आवाज येऊ लागलो हसण्याचो, एकदा पुरुषाचा आवाज येतो हसायचो, एकदा बाईचा आवाज येतो. आता गडबड वाटते, म्हटलं काहीतरी गडबडा म्हणून बुवांका फोन केला. म्हटलं गुंडू बुवा तुमच्या घरात ना आनंदी आनंद हसण्याचा आवाज येतोय, काय नक्की विषय काय? म्हणतात काय म्हणता खरं मग तुका सांगा काय झाला काय? नाही म्हणता आमची पण दोघांची भांडणं होतं. मग म्हणता हसलाच किती आहे? तर म्हणतात तिने लाटणं फेकून मारल्या, चुकला तर मी हसले, आणि लाटणं बसला तर हसला, आनंदी आनंद. पण या का ह्या माणसाच्या घराकडे कधी जावं, उपाशी कधी पाठवीत ना. आमची वहिनी कधी कांद्याचं सांगितलं ना, कांद्याचा किती किलो पत्ता घेऊ? मी आधीच घेऊन ठेवले 20 किलो. हा बस झाले आपल्याकडे. पण ह्या माणसाने 50 किलोचा पोता घेतला. मला ते ओले कांदे आता ठेवणार तू, खालीच नवीन घर बांधले, बेड असो बेड, बेडच्या खाली सुकत घातलेले कांदे. हो आणि मी असंच गेले. गेल्यानंतर बुवा म्हणतात आमच्या वहिनी का अगं तू समीर बोई ग काहीतरी त्यांना नाश्ता पण कर. आमची वहिनी विचारले सांग होय. ते म्हणतात काय बनव हे तुझं माणूस सांगतात काय नाही कांदे पोहे बनव. तर ते पोहे होते ते किचनमध्ये बनवून ठेवलेले, कांदे सुकत घातलेले बेडच्या खाली, मराठी भाषेवर. तर ते आता तिका विचार पडलो पोहे तर असं कांदे पोहे नाही. तिनं हात माझ्या ओ या माणसात. तर हे माझ्याकडे गप्पा गोष्टी करतो ओ काय काय ना कांदे पोहे बनवायचं, ते खालचे 2 कांदे काढून घ्यायचे. मी भियालं कर्माचे कांदे पोहे, कर्माचे कांदे कुठे खायचे, कांदे पोहे उचलले त्या इतक्या म्हटलं चालले. म्हटलं तर त्या माणसाने खाली वाकले, बेडच्या खाली हात घातले, 2 कांदे काढले आणि घरात घेऊन गेले. तेव्हा मग ते कांदे पोहे बनवल्यानंतर काय काय कांदे पोहे कसे विस्कटवले कांदे पोहे. हे मनोरंजन इतकं वाईट नाही, कारण आमचा एकामेकाचा काय वादच नाही. पहिलं होतो तो येणे किने प्रकार त्यांच्यामुळे होता. आता माणूस जरा माणसं दिलं ठीक आहे.
सगळ्यात काय हा मान असतो लक्षात घ्या. कलावंत आहेत आज संकेत गोसावी आणि नागेश लाड, विराज भावकर, बरं की नाही. आज संकेत गोसावीची सुद्धा भेट ही बुवांना माझ्यामुळे झालेली आहे. खरा की नाही. आमची पंढूरला बारी होती, माझ्याकडे वाजवायला आले, सुरुवाती त्यांच्याकडे बसले, एका बुक करून टाकले, त्या मारले. त्याच्यानंतर बऱ्याच बाऱ्या झाल्या. पण हा जो मुलगा आहे लगीन झाला नाही, पण जो आज बायो वाजवतो ना, कबड्डी खेळतो ते सांग. आपण सांगतो असतो लगीन झाला नाही पण बायाचा विषय आवाज कसं वाटतं. त्याच्यानंतर तो मांडीवर थाप मारताना कबड्डी, आणि राज्य लेवलला तो कबड्डी खेळता इथे जोरदार त्याच्यावर. आणि आमचे लोक राज्य लेवलला पंड्यात क्रिकेट खेळतात. होय ना. ठीक आहे चला. कोणी गाणी बरीच म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज आज जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. कारण जगामध्ये बरेच जण शिकले, इंजिनियर झाले, पण या जगात एकमेव इंजिनियर जर कोण असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. यांनी पाण्यामध्ये किल्ला बांधला, तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, नाही का. नाही ते शिकले, भरपूर सवरले. आज तुमच्या गावामध्ये सुद्धा पाऊस आला, मंडप कोसळला, पण त्याच्यासाठी सुद्धा जे धावत गेले ना, आणि त्यांनी जर आपल्या डोक्याला फटाफट मंडप बांधले, ते सुद्धा इंजिनियर, त्यांच्यासाठी जबाबदार. सचिन गावडे म्हणजे सोपं नाही. पावसाची जमीन ओली झाली आहे, नियम मारताना काय हालत होतं ती का माहिती आहे. नियम मारताना माका बोलू होय तुम्ही जेसीबी घेऊन येणार असतो. ठीक आहे. गुलाबी साडी गाडी